विद्यार्थ्यांनो, आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत आणि टॉपिकचे नाव आहे निर्देशांक. आता काय आहे हा शब्द निर्देशांक म्हणजे नक्की काय? तर आपण 11वीला संख्याशास्त्राची प्राथमिक माहिती घेतली होती आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अर्थशास्त्रातील जे बदल असतात, वेगवेगळ्या प्रकारचे बदल किंवा वस्तूच्या किमती किंवा वस्तूंचं उत्पादन किंवा आयात आणि निर्यात, हे सगळं आपण कशात मोजतो? संख्येमध्ये मोजतो. त्यामुळे नॅचरली आपल्याला संख्याशास्त्राचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो. मग ते एखाद्या सिद्धांताचं उदाहरण असेल तर ते आपण संख्येमध्येच व्यक्त करत असतो. मग संख्याशास्त्राचा आपण वापर मोठ्या प्रमाणात करतोच. त्याच संख्याशास्त्राचा एक भाग आहे तो म्हणजे निर्देशांक, जो अर्थशास्त्रामध्ये सर्वात अधिक प्रमाणात वापरला जातो. निर्देशांकाच्या माध्यमातून आपण काय करत असतो तर वेगवेगळ्या क्षेत्रातील बदल मोजत असतो. सापेक्ष बदल मोजण्याचं परिमाण म्हणजे निर्देशांक. कोणतं? मग ते उत्पादनाचं क्षेत्र असेल, ते आयातीचं क्षेत्र असेल, निर्यात असेल. म्हणजे की समजा गेल्या 2 वर्षामध्ये आयातीमध्ये किती बदल झाला, निर्यातीमध्ये किती बदल झाला, उत्पादनामध्ये किती बदल झाला, नफा नेमका किती मिळाला. आपल्याला कारण तुलनात्मक अभ्यास करायचा असतो. शेवटी देशाचा आर्थिक विकास हा सगळ्यात महत्वाचा असतो आणि हा आर्थिक विकास नेमका कुठे कमी होतो, कुठे जास्त होतो. तर हा आर्थिक विकासाचे जे विविध घटक आहेत त्या विविध घटकांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी आपल्याला निर्देशांकांचा वापर करावा लागतो. म्हणजे तुलनात्मक अभ्यास करण्याचे साधन त्याला आपण म्हणू शकतो निर्देशांक. आता हा जो निर्देशांक आहे तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या विचारात घेतो. मग त्यासाठी विशिष्ट भौगोलिक स्थान किंवा विशिष्ट वेळ म्हणजे कालखंड याचा आपण विचार करतो आणि त्या माध्यमातून आपण तुलना करण्याचा प्रयत्न करतो. भौगोलिक स्थान असेल, वेळ असेल, या माध्यमातून जेव्हा आपण उत्पादनाबद्दल तुलना करू, आयात निर्यातीबद्दल म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल तुलना करू शकतो, नफ्याबद्दल तुलना करू शकतो की एकच व्यवसाय आहे तो वेगवेगळ्या 3 स्टेटमध्ये विभागलेला आहे किंवा 3 स्टेटमध्ये त्याचे कारखाने आहे. तर कोणत्या कारखान्यामध्ये तुलनात्मक दृष्ट्या जास्त नफा झाला किंवा कोणत्या कारखान्यामध्ये तुलनात्मक दृष्ट्या जास्त उत्पादन झालं, हा तुलनात्मक अभ्यास जेव्हा आपल्याला करायचा असतो मग तो कालखंडाशी संबंधित असू शकतो किंवा स्थानाशी संबंधित असू शकतो. हा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी आपल्याला निर्देशांक ही संकल्पना किंवा ही पद्धत वापरावी लागते. मग निर्देशांकाची व्याख्या काय करता येईल आपल्याला? तर निर्देशांक म्हणजे संख्यांची अशी शृंखला की ज्यामध्ये आपण काल अथवा स्थान अथवा दोन्ही बदलातील पदमालांचं मापन करतो. बघा, निर्देशांक म्हणजे अशी संख्यांची शृंखला. संख्यांची शृंखला असं आपण का म्हटलं तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या संख्या, वेगवेगळी आकडेवारी विचारात घ्यावी लागते. तुलनात्मक अभ्यास करायचा, समजा आपण 2 वर्षांची तुलना करतो आहे आणि मग 2 वर्षांची तुलना करणार असो आपण, तर ज्या क्षेत्राशी जी करायची आहे त्या क्षेत्रातील वेगवेगळे घटक, त्यांची आकडेवारी आपण या ठिकाणी विचारात घेऊ शकतो. म्हणजे संख्यांची शृंखला की ज्याच्या आधारे आपण काय करतो की कालखंडाच्या किंवा स्थानाच्या पदमालेतील, पदमाला म्हणजे एक विशिष्ट क्रमबद्धता, एक विशिष्ट क्रमबद्धता. म्हणजे की आपण समजा की किमतीचा निर्देशांक काढत असू तर आपल्याला आपण ज्या तुलनासाठी ज्या काही वस्तू निवडलेल्या असतील 5, 6, 6, तर त्याच वस्तू आपल्याला पूर्वीच्या त्यांच्या किमती आणि आत्ताच्या त्यांच्या किमती या आपल्याला विचारात घ्यायच्या आहे. असं करून चालणार नाही आपल्याला की तुलना करण्यासाठी ज्या वर्ष आपण निवडतोय तिथल्या किमत्या त्या वस्तू वेगळ्या आणि नवीन वर्षामधल्या वस्तू वेगळ्या, असं आपल्याला करता येत नाही. त्याच वस्तूंचा आपल्याला विचार करावा लागतो, म्हणून त्याला पदमालेतील असं म्हटलेलं आहे. मग अशा पद्धतीनं
संख्यांची अशी शृंखला की ज्याच्या आधारे आपण काल अथवा स्थान पदमालेतील बदलांचं मापन करू शकतो. आणि हे मापन करण्याची जी पद्धत आहे त्याला म्हणतात निर्देशांक. आता खरं तर ही व्याख्या तुम्हाला चांगल्या पद्धतीनं केव्हा समजेल तर जेव्हा तुम्ही एखादा निर्देशांक काढाल तेव्हा त्या व्याख्येचं आकलन तुम्हाला चांगल्या प्रकारे होऊ शकेल. मी एक छोटं उदाहरण देते की समजा एक्स वस्तू आहे, ठीक आहे. या एक्स वस्तूची किंमत जी आहे ना ती 2009 मध्ये या वस्तूची किंमत होती 20 रुपये. एका नगाची किंमत होती 20 रुपये. नंतर 2018 मध्ये या वस्तूची किंमत झाली 30 रुपये. आणि मग 2020 मध्ये त्याच एक्स वस्तूची किंमत झाली आहे 35 रुपये. आता जर आपल्याला या वस्तूच्या किमतीतला बदल मोजायचा आहे तर समजा आपण या दोन कालखंडाची तुलना करू शकतो किंवा या दोन कालखंडाची ही करता येते. पण शक्यतो तुलना फार जुनी असू नये. याच्यासाठी आपण जवळचं वर्ष घेऊया की 2018 मध्ये 30 होतं आणि आता 2035 मध्ये काय झालंय, 2020 मध्ये 35 रुपये किंमत झाली. म्हणजे किमतीतली वाढ किती टक्क्यांनी किती आहे बघा, 35 वजा 30 म्हणजे किती येणार, किमतीतली वाढ झाली 5 रुपये. 5 रुपये ही किमतीतली वाढ आहे. आता ही किती टक्के आहे हे आपल्याला काढायचं आहे. मग 35 रुपये किंमत होते तेव्हा किमतीतली वाढ 5 रुपये आहे. वस्तूची किंमत 100 असती तर किमतीतली वाढ किती झाली असती, 5 गुणिले 100 भागिले 35. असं जर आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे साधारणपणे 2 बाकी होणार 14.2%. म्हणजे एवढी किंमत ही वाढलेली आहे. हे आपण टक्केवारीमध्ये सांगू शकतो. आता इथे आपण एकाच वस्तूचा विचार केलाय. निर्देशांकामध्ये निर्देशांक काढत असताना आपण अशा एकापेक्षा जास्त वस्तूंचा विचार करतो आणि मग त्या विशिष्ट कालखंडातलं किंवा त्या विशिष्ट जागेतील बदल आपण मोजू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल की निर्देशांक हे काही मापक नाहीये. हे मापक कसलं आहे, हे एका वस्तूच्या किमतीचं मापक नाहीये. इथे मी तुम्हाला एका वस्तूच्या किमतीचं घेऊन दाखवलंय पण प्रत्यक्षामध्ये ते एका वस्तूच्या किमतीचं मापक नाहीये, तर ते एकापेक्षा जास्त वस्तूंच्या किमती एकत्रितपणे विचारात घ्याव्या लागतील. इथे आपण किमतीचं उदाहरण घेतलं. हे आपण उत्पादनाचं घेऊ शकतो, आयात निर्यातीचं घेऊ शकतो, नफ्याचं घेऊ शकतो, शेती क्षेत्रातल्या बदलांबद्दल घेऊ शकतो. म्हणजे ज्या ठिकाणचे सापेक्ष बदल आपल्याला मोजायचे आहेत ते सापेक्ष बदल मोजण्यासाठी निर्देशांकांचा वापर केला जातो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं ना तर तुम्हाला बघा 6 विषयात किती गुण मिळाले याच्यावरून तुमची सरासरी तुम्ही सांगता. मग आता एखाद्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की मला 60% मार्क मिळाले तेव्हा त्याचा अर्थ असा असतो का की सगळ्याच विषयात त्याला 60च मार्क मिळालेले नाही. काही विषयात त्याला 60 पेक्षा जास्त असतात, काही विषयात त्याला 60 पेक्षा कमी पण असतात, पण त्याची सरासरी असते 60. मग तसंच आहे. आता समजा आपण म्हटलं की किमतीचा निर्देशांक हा जर समजा आपण म्हटलं की 105 आला म्हणजे 5% किमती वाढल्या, याचा अर्थ असा होत नाहीये की सगळ्याच वस्तूंच्या किमती 5% वाढल्या असतील. काही वस्तूंच्या किमती 5 पेक्षा कमी टक्क्यांनी वाढल्या असतील, काही वस्तूंच्या किमती त्यापेक्षाही जास्त वाढलेल्या असू शकतात. पण आपल्याला एक सरासरीनं काय बदल होत आहे त्या संबंधित क्षेत्रामध्ये हे मात्र निर्देशांकाच्या साहाय्यानं अधिक चांगल्या प्रकारे सांगता येऊ शकतं. किंवा आपण असं म्हणू शकतो की ते एक प्रकारचं शास्त्रीय मापक आहे. आणि शास्त्रीय मापक जे असतं तर त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही कशी असते, वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये स्वीकारलेली असते. मग अर्थशास्त्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या निर्देशांक या संकल्पनेची नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत तर त्या वैशिष्ट्यांचा आपण विचार करूया. पहिलं वैशिष्ट्य आहे की निर्देशांक हे सांख्यकीय मापक आहे. बघा वैशिष्ट्यांमध्ये आपण आधी जे व्याख्यात सांगितलेलं आहे ना तेच पहिलं वैशिष्ट्य झालं की हे सांख्यकीय मापक आहे. आपण म्हटलं ना संख्यांची अशी शृंखला की जी स्थान किंवा काल पदमालेतील सापेक्ष बदलांची माहिती
देते, सापेक्ष बदलांचं मापन करते. याचा अर्थ असा झाला की निर्देशांक हे एक सांख्यकीय साधन आहे. म्हणजे इथे आपल्याला संख्यांचा वापर करावा लागणार आहे. मग त्या संख्या असतील एखाद्या विशिष्ट क्षेत्रात झालेल्या उत्पादनाबद्दल, व्यक्तींना मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल, वस्तूच्या किमतीबद्दल, कोणत्याही घटकाशी निगडित असतील त्या, पण तिथे संख्यांचा वापर केला जाणार आहे. दुसरं आहे सरासरी काढण्याचे साधन. निर्देशांक काय आहे? सरासरी काढण्याचे साधन. मी मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं की तुम्ही तुमच्या मार्कांची काय करता? सरासरी काढता. तसं इथे आपण काय करतो? किंमत निर्देशांक काढला तर याचा अर्थ किमतीची सरासरी काढतो. जर उत्पादनाचा निर्देशांक काढला याचा अर्थ उत्पादनाची सरासरी काढतो. जर मूल्यांचा निर्देशांक काढला तर याचा अर्थ मूल्यांची सरासरी आपण काढतो. म्हणजे निर्देशांक काढणे याचा अर्थ एक प्रकारे काय झाला? सरासरी काढणे असा त्याचा अर्थ होतो. तिसरं आहे की भिन्न काळ आणि पद. भिन्न काळ आणि स्थान, काळ अथवा स्थान यातील पदमालांचे, बघा जे जे व्याख्यात आहे ना तर ते सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. यातील पदमालांचे वर्णन यामध्ये असते. म्हणजे जे उदाहरण आपण घेतो ना त्या उदाहरणामध्ये की समजा बिहारमध्ये किती साखरेचे उत्पादन होत आहे आणि महाराष्ट्रात किती साखरेचं उत्पादन होत आहे किंवा उत्तर प्रदेशात किती साखरेचं उत्पादन होत आहे, यांच्या सरासरीची जर आपण तुलना करत असू तर याचा अर्थ आपण स्थान पदमालेचा वापर केला. कधी कधी काय होतं की जानेवारी महिन्यात किती उत्पादन झालं आणि मग नेमकं मार्च मध्ये किती झालं किंवा सप्टेंबर मध्ये किती झालं आणि ऑगस्ट मध्ये किती झालं असा कालखंडाचा विचार करू शकतो आपण आणि मग त्यांची तुलना करतो की कुठे जास्त झालं, कुठे कमी झालं, जास्त झालं तर किती जास्त झालं, कमी झालं तर किती कमी झालं, याची आपण तुलना करतो. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं? कालखंडाची तुलना केली. म्हणजे एक तर स्थानाबद्दल असू शकते हा तुलनात्मक अभ्यास किंवा कालखंडाबद्दल असू शकतो हा तुलनात्मक अभ्यास. आणि मग त्यांच्यातले जे बदल आहेत तर त्या बदलांचं मापन याला म्हणतात बदलांचे परिमाण मोजणे. परिमाण मोजणे म्हणजे त्या बदलांचं मापन करणं, हे निर्देशांकामध्ये अपेक्षित आहे. चौथं वैशिष्ट्य आहे की या निर्देशांक काढत असताना आपण एकतर एका चलाचा वापर करतो, एका चलाचा अथवा अनेक चलांचा वापर करता येतो. आपल्याला निर्देशांक काढण्यामागचा जो हेतू असतो ना, जे उद्दिष्ट असतं ना, त्याच्यावर हे अवलंबून असतं की आपण एक चल वापरणार की अनेक चल वापरणार. आता समजा की एकाच कारखान्यामध्ये काम करणारे 2 कामगार आहेत आणि त्या 2 कामगारांना मिळणारं वेतन मात्र वेगवेगळं आहे. मग आपण जर त्यांच्या वेतनाचा निर्देशांक काढला तर फक्त आपण काय करणार आहे? त्या 2 कामगारांचं वेतन एवढाच भाग लक्षात ठेवणार आहोत. एवढा एकच भागाचा आपण विचार करणार आहोत. म्हणजे ते काय झालं? मग एक चल वापरलं. जेव्हा आपण किमतीचा निर्देशांक काढू तेव्हा फक्त आपण किमतीतला बदल मोजणार, म्हणजे एका चलाचा वापर करणार. जेव्हा आपण शेती उत्पादनाचा निर्देशांक काढू तेव्हा फक्त शेतातलं जे जे उत्पादन असेल त्या उत्पादनाचाच आपण विचार करणार, म्हणजे आपण एक चलाचा वापर करणार. मग जेव्हा आपण एक चलाचा वापर करतो ना तेव्हा त्याला म्हणायचं एकीकृत निर्देशांक. बघा, एक चलाचा वापर केला तर काय झालं? एकीकृत निर्देशांक तो झाला. याच्या उलट कधी कधी आहे ना एकापेक्षा जास्त चल वापरली जातात आणि मग एकापेक्षा जास्त चल वापरणार असू तर त्याला म्हणतात संयुक्त निर्देशांक. बघा, 11वीला आपण मानव विकास निर्देशांक शिकलो, राईट? मानव विकास निर्देशांकामध्ये आपण काय केलं होतं तर माणसाचं सरासरी आयुष्य हे विचारात घेतलं. नंतर त्या व्यक्तींचं शिक्षण, मग त्या शिक्षणामध्ये पण देशामध्ये की प्राथमिक शिक्षण घेणारे किती
आणि इतर प्रकारचं शिक्षण घेणारे किती यांचा आपण विचार केला. सरासरी आयुष्याचा विचार केला, दरडोई उत्पन्नाचा विचार केला. म्हणजे मानव जीवन निर्देशांक काढत असताना आपण एकापेक्षा जास्त चल वापरले. आयुष्य, सरासरी उत्पन्न, शिक्षण, काही ठिकाणी बालमृत्यू, अशा अनेक चलांचा वापर आपण केला आणि त्या अनेक चलनांच्या वापरांची गोळाबेरीज करून मग आपण तो मानव विकास निर्देशांक काढला. म्हणजे तिथे आपण एकापेक्षा जास्त चल वापरलेले आहेत. मग त्याला काय म्हणायचं? संयुक्त निर्देशांक. म्हणजे एक चल वापरला असेल तर एकीकृत निर्देशांक आणि एकापेक्षा जास्त चल वापरले असतील तर संयुक्त निर्देशांक. असे त्या दोन प्रकारांमध्ये याचा अभ्यास केला जातो. नंतर निर्देशांक हा नेहमी चालू वर्षासाठी तयार केला जातो. चालू वर्षासाठी का बरं असं? तर आपण जेव्हा तयार करतात चालू वर्षासाठी आपण निर्देशांक काढू तेव्हा आपल्याला कळेल की भविष्य काळामध्ये आपल्याला काय बदल प्रगतीसाठी सुधारणेसाठी करावे लागतील. आता फॉर एक्झाम्पल आपण चालू वर्षाचा किंमत निर्देशांक काढला, मग आपल्याला कळेल की किमती कितीने वाढल्या आहेत. त्या जर प्रमाणापेक्षा जास्त वाढत असतील तर सरकारला मग त्याच्यासाठी काही विशेष उपाययोजना कराव्या लागतील. रिझर्व्ह बँकेला पण त्याच्यासाठी काही विशेष उपाययोजना कराव्या लागतील. जर समजा आपण शेती उत्पादनाचा निर्देशांक काढला आणि हे शेती उत्पादन जर आपलं घटलेलं असेल तर मग आपल्याला ते उत्पादन वाढवण्यासाठी काही नवीन योजना अंमलात आणाव्या लागतील. शेती करण्याच्या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना जी बियाणं पुरवली जातात, खतं पुरवली जातात, त्यांच्या रचनेत बदल करावा लागेल. कारण मानवाची मूलभूत प्रवृत्ती ही असते की विकासाकडे वाटचाल करणे, पुढे जाणे, प्रगतीकडे वाटचाल करणे. मग बदल मोजल्यानंतर म्हणजे निर्देशांक काढल्यानंतर आपल्याला नेमका कोणत्या उपाययोजना करणं आवश्यक आहे याची जाणीव होऊ शकते आणि तशा प्रकारच्या उपाययोजना केल्या तर आपण प्रगतीकडे विकासाकडे वाटचाल करू शकतो. आणि नेहमी म्हणून चालू वर्षाचा निर्देशांक हा महत्वपूर्ण ठरतो. नंतर निर्देशांकामध्ये तुलनात्मक अभ्यास असतो आणि हा तुलनात्मक अभ्यास करायचा म्हणजे चालू वर्षीच्या निर्देशांकाची कोणत्या तरी एका वर्षाच्या निर्देशांकाबरोबर तुलना करावी लागेल. राईट? मग ही कोणत्या तरी एका वर्षाच्या निर्देशांकाबरोबर तुलना करायची. तर तुलनेसाठी आपण जे वर्ष धरू त्याला म्हणायचं मूळ वर्ष. हे आपल्याला गृहीत धरावं लागतं किंवा विचारात घ्यावं लागतं. आता हे धरावे लागतं. हे मूळ वर्ष म्हणजे तुलना करण्यासाठी जे वर्ष लागणार आहे ना, तर शक्यतो ते फार लांबचं नसावं. आपण समजा आता 2020 मध्ये अभ्यास करत आहोत आणि आपण 2020 मध्ये किंमत किती वाढली हा निर्देशांक आपल्याला किमतीचा निर्देशांक काढायचा आहे. तर शक्यतो आपण किमती 2000 जास्तीत जास्त 16-17च्या घेऊ किंवा 17-18च्या घेऊ. पण आपण जर असं म्हटलं 2020चा निर्देशांक काढायचा आहे आणि यांची तुलना मी 1960च्या वर्षाबरोबर करते म्हणजे मूळ वर्ष मी 1960 धरते तर चालणार नाही. का बरं नाही चालणार? कारण 1960 ते 2020 हा कालखंड खूप मोठा झाला. शिवाय या कालखंडामध्ये अशा अनेक वस्तू आलेल्या आहेत की ज्या 1960 मध्ये अस्तित्वातच नव्हत्या, शोधल्याच गेल्या नव्हत्या. त्यामुळे त्या काळात लोकांना त्या माहीत नव्हत्या म्हणून त्यांची गरज पण भासत नव्हती. पण आता मात्र अशा अनेक वस्तू आलेल्या आहेत, त्याच्यावरही खर्च करणं, त्यांच्याही किंमत निश्चित करणं हे आवश्यक ठरलेलं आहे. आणि म्हणून की निर्देशांकासाठी तुलना करण्यासाठी आपण जे मूळ वर्ष विचारात घेऊ ते फारसं दूरचं नसावं आणि अगदी खूप जवळचं पण नसावं. म्हणजे 2020चा किंमत निर्देशांक काढायचा मग आपण 2019च्या किमती लक्षात घेऊ, एकदम इतकं जवळचं पण नसावं. म्हणून म्हटलं जातं की ते फार लांबचं किंवा फार जवळचं नसावं. पण जे काही मूळ वर्ष आपण विचारात घेतो त्या मूळ वर्षाच्या ज्या किमती असतात तर त्या किमतीचा बेस, त्या किमतीचा निर्देशांक आपण नेहमी 100 घेणार असतो. मूळ वर्षाबरोबर आपल्याला तुलना करायची आहे म्हणून मूळ वर्षाचा निर्देशांक नेहमी किती विचारात घ्यावा लागेल? 100.
100च का करायचा? कारण आपल्याला टक्केवारीमध्ये, शेकडेवारीमध्ये निर्देशांक काढायचा असतो आणि म्हणून मूळ वर्षाचा निर्देशांक 100 धरला जातो. तुम्हाला काय काय सांगितलं मी? मूळ वर्ष फारसं जवळचं नसावं, फारच जवळचं नसावं, फारसं लांबचं नसावं. शिवाय जे मूळ वर्ष आपण विचारात घेऊ ना, त्या मूळ वर्षामध्ये देशभरामध्ये एखादी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती आली असं नसावं. आता उदाहरणार्थ बघा, 2020 मध्ये कोरोनाची साथ आली आहे. या कोरोनामुळे काय झालेलं आहे, या कोविड-19 मुळे काय झालेलं आहे, तर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उलथापालथ झालेली आहे. मग आपण आता भविष्य काळामध्ये जर तुलना करण्यासाठी 2020 हे वर्ष घेतलं तर ते चुकीचं ठरेल. सर्वसाधारणपणे संपूर्ण देशभरामध्ये आपत्ती आली असं वर्ष मूळ वर्ष म्हणून विचारात घेता कामा नये. हा एक म्हणजे मूळ वर्षाची निवड करताना हा पण एक निकष विचारात घेतला जातो. नंतर मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक 100 धरणार. का धरणार? तर आपल्याला पर्सेंटेज मध्ये, टक्केवारीमध्ये निर्देशांक सांगायचा असतो. त्यामुळे जे मूळ वर्ष असेल त्या मूळ वर्षातलं उत्पादन असेल, किंमत असेल, नफा असेल, आयात असेल, निर्यात असेल, जे काही असेल त्याचा निर्देशांक आपण प्रत्येक घटकाचा 100 धरणार आहोत. त्यानंतर निर्देशांकाला म्हटलं जातं आर्थिक वायुभार मापक. काय म्हटलं जातं याला? आर्थिक वायुभार मापक. असं का म्हणतात? तर जसं आता ताप मोजण्यासाठी आपण थर्मामीटरचा वापर करतो, तसं अर्थव्यवस्थेतले बदल मोजण्यासाठी आपण निर्देशांकाचा वापर करणार आहोत आणि म्हणून त्याला वायुभार मापक असं म्हटलेलं आहे. तर ही झाली निर्देशांकाची वैशिष्ट्य. तुम्हाला कधी कधी निर्देशांक म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्य सांगा असा प्रश्न येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे घटक सांगायचे आहे की निर्देशांक हे एक सांख्यकीय मापक आहे. दुसरं, निर्देशांक हे सरासरी काढण्याचं साधन आहे. तिसरं, निर्देशांकामध्ये भिन्न कालखंड किंवा भिन्न स्थान यातील पदमालांचं वर्णन केलेलं असतं. चौथं, निर्देशांकामध्ये एक चल वापरलेला असेल किंवा एकापेक्षा अनेक चल वापरलेले असू शकतील. तुम्हाला उदाहरण दिलं मी. एक चलाचा वापर केला असेल तर त्याला म्हणायचं एकीकृत निर्देशांक. एकापेक्षा जास्त चलांचा वापर केलेला असेल तर त्याला म्हणायचं संयुक्त निर्देशांक. त्यानंतर निर्देशांक हा नेहमी चालू वर्षासाठी तयार केला जातो. आणि शेवटचं की निर्देशांकामध्ये मूळ वर्ष जे आहे तर ते फार लांबचं, फार जवळचं नसावं. संपूर्ण देशामध्ये नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती आलेली आहे असं आपत्तींनी घेरलेलं नसावं. आणि पुढचं की जे आपण मूळ वर्ष गृहीत धरतो त्याचा प्रत्येक घटकाचा म्हणजे प्रत्येक वस्तूचा निर्देशांक आपल्याला 100 विचारात घ्यावा लागतो. आणि या निर्देशांकाद्वारे आपण अर्थव्यवस्थेतील बदल मोजतो आणि म्हणून त्याला आर्थिक वायुभार मापक असंही म्हटलं जातं. तर ही झाली निर्देशांकांची वैशिष्ट्य. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे निर्देशांकांचे प्रकार. याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. एक किंमत निर्देशांक, दुसरा आहे मूल्य निर्देशांक, तिसरा आहे विशिष्ट हेतू निर्देशांक आणि चौथा आहे संख्यात्मक निर्देशांक. तुम्ही म्हणाल की सगळ्याच निर्देशांकांमध्ये संख्यांचा वापर केला जातो, मग संख्यात्मक निर्देशांक हा वेगळा प्रकार का? त्याचं कारण असं आहे की मूल्यामध्ये आपण काय करतो, त्या संबंधित वस्तूंच्या किमतीचा विचार करतो आणि किंमत व्यतिरिक्त जे इतर घटक आपण मोजतो, उत्पादन असेल किंवा नफा तोटा असेल किंवा शेतामधलं धान्य असेल किंवा कारखान्यात तयार होणारा माल असेल, तर याच्यासाठी आपण जे वापरू तर त्याला म्हणणार आहोत आपण संख्यात्मक निर्देशांक. या 4 प्रकारांची सविस्तर माहिती आपण पुढच्या लेक्चरला घेऊया.